ढसा रडला। धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झोडपून काढलंय। गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतीच्या पाहणीसाठी साक्री तालुक्याचे आमदार मंजुळा गावित यांनी कासारे मालपूर शिवारात अवकाळी गारपिटीने झालेल्या पीक नुकसानीची पाहणी केली। यावेळी नुकसानाचं वास्तव सांगताना शेतकरी आमदार गावित यांच्यासमोर ढसा रडला। या शेतकऱ्याचा 60 लाखांसह हातातोंडाशी टरबूज पूर्णतः जमीनदोस्त झालाय। हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यानं शेतकरी हतबल झालाय। आमदार मंजुळा गावित यांनी शेतकऱ्याला धीर देत महसूल विभागाला पंचनामा करण्याचे आदेश दिले। तर या गारपिटीमुळे साक्री तालुक्यात कांदा, मका, गहू, टरबूज, पपई या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। यावेळी आमदार मंजुळा गावित यांनी अधिकाऱ्यांना नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून लवकरच अहवाल सादर करण्याच्या सूचनाही केल्या आहेत। असंख्य शेतकरी आपण शासनाकडे पूर्णपणे 100% आपण हे नुकसान भरपाईची आपण मागणी करूया। जे होईल ते शेवटी निसर्गाच्या पुढे आपलं काहीच चालत नाही बेटा। पप्पा पण काल रडत होते फोन करून। अरे आलं तर त्याला कोणी हिंमत नाही। शेवटी आता तर निसर्गाच्या पुढे चालतच नाही। म्हणजे 5 दिवसांनी हा पूर्ण आपल्या हातात इन्कम येणार होतं ना। मग व्यापारी ठरवून झाले होते त्यांचे 3 महिन्याचं नियोजन काय ताई आता कागदी गोड न नाचवता आता सरकारी अधिकारी काय करता? आता तुम्ही निघून जाल, तुम्ही बघून घेणार, तुम्ही आदेश देऊन जाणार। आता एवढं मोठं नुकसान माझ्या डोळ्यासमोर 15 मिनिटात माझा फ्लॅट पकडून केला। इथं शेतामध्ये उभं असताना पहिल्या सकाळपासून आलो, सकाळचा व्हिडिओ काढला। 5 दिवसात त्याला